भाजपचं एवढं मोठं ताकदीचं सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, त्याच राज्यामध्ये जर मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या कार्यकर्त्यांना असेल, स्वतःच्या जवळच्या लोकांना असेल न्याय देऊ शकत नसतील, तर इतर नागरिकांनी करायचं तरी काय? तसं पाहायला गेलं तर असंच बीड प्रकरणात झालं. त्यांचेच कार्यकर्ते होते, त्यांचेच सरपंच होते, त्यांची हत्या झाली, मंत्र्याचा राजीनामा घ्यायला उशीर झाला आणि ते प्रकरण अजूनही तसंच आहे. न्याय त्या परिवाराला अजून मिळालेला नाही आहे. पण ही जी घटना आहे, एका महिलेचा मृत्यू, प्रेग्नंट महिला होती, गरोदर महिला होती, 2 बालकं तिच्या पोटात, आणि मग जेव्हा तिथे ती एका वेगळ्या स्ट्रगलमध्ये होती, एका वेगळ्या कठीण परिस्थितीत होती. जे काही आम्ही ऐकतोय ते हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं की 10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करू शकत नाही. मी पुन्हा एकदा ह्याच्यात कुठच्याही डॉक्टरांना दोष देऊ इच्छित नाही. डॉक्टरांना दोषी पकडू शकत नाही. डॉक्टर मेहनत करत असतात, त्यांची सेवा लोकांची करत असतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाला हे सरकार जाब विचारणार आहे की नाही, हा एक प्रश्न आज उपस्थित होतो. आणि मी हे एवढ्यासाठीच समोर आपल्या मांडत आहे कारण ह्याच्यावर धक्कादायक गोष्ट ही होती की ज्या रात्री हे सगळं घडलं, की ज्या वेळेला हे सगळं घडत होतं, मुख्यमंत्री मदत निधी जे सहायता कक्ष आहे त्या कक्षातून 5 फोन जवळपास ते हॉस्पिटलला गेलेले आहेत. कदाचित ते आमदार महोदय असतील, त्यांच्या घरातूनही फोन